नमस्कार. विशाल सर इंग्लिश स्पोकन या YouTube चॅनल मध्ये मी विशाल सर आपल्या सर्वांचे स्वागत करतो आणि आपण जो मला प्रतिसाद दिला त्या प्रतिसादाबद्दल पुनश्च आपले आभार मानतो. आपण लाईक, शेअर, सबस्क्राईब करत चला आणि आपल्याला एक विनंती करतो मी की व्हिडिओ स्किप करू नका. तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा. ही सिरीज 16 डेज सिरीज ही तुमच्यासाठीच आहे. विदाउट स्किप व्हिडिओ जर तुम्ही पाहिले तर निश्चित तुम्ही शिकाल. आणि माझं ध्येय आहे की आपल्या मराठवाड्यातली आणि मराठी भाषिक जे आहेत ज्यांना इंग्लिश बोलायला अडचण जाते त्यांनी इंग्लिश चांगल्या पद्धतीने शिकली पाहिजे. तर चला मी रिकॅप सांगतो तुम्हाला मी आतापर्यंत काय शिकवलेलं आहे. तर धीस आणि दीज, एम इज, आर, हॅव, हॅज हे मी तुम्हाला शिकवलेलं आहे आणि तुम्ही निश्चित समजून घेऊन पब्लिक स्पीकिंग मध्येही याचा उपयोग करू शकता दैनंदिन जीवनामध्ये. तर चला आज मी तुम्हाला डे नंबर 3 आणि यामध्ये आपल्याला काय शिकायचंय तर विदाउट ग्रामर शिकायचे. जे काही शिकायचे ते तर मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही पहा मराठीमध्ये जर आपण नेहमीच म्हणतो की माझा भाऊ, माझी आई, माझे घर, राईट, माझ्या मित्राची कार असं आपण बोलतो की नाही. तर आपल्याला हे काय करायचंय इंग्लिश मध्ये बोलायला शिकायचंय. तर कशा पद्धतीने शिकायचंय तर पहा. माय म्हणजे माझा, माझी, माझे, माझ्या. आवर म्हणजे आमचा, आमची, आमचे, आमच्या. युअर तुझा, तुझी, तुझे, तुझ्या. युअर तुमचा, तुमची, तुमचे, तुमच्या. हिज त्याचा, त्याची, त्याचे, त्याच्या. हर तिचा, तिची, तिचे, तिच्या. इट्स त्याचा, त्याची, त्याचे, त्याच्या. डिअर त्यांचा, त्यांची, त्यांचे, त्यांच्या. तर आपल्याला याचा उपयोग करायचा आहे. उपयोग करणं खूप सोपं आहे. पहा तुम्हाला सांगतो माय याच्यासोबत तुम्ही कुठलंही एक ऑब्जेक्ट ठेवा, राईट, कुठलंही एक नाउन ठेवा, होऊन जाते. आता पहा दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही काय म्हणतात माझं घर, माझे वडील, माझे पुस्तक, माझा भाऊ, माझं सगळं काही, राईट, माझे चॉकलेट, तर माझी बॅग. तर ह्याला इंग्लिश मध्ये कसं बोलायचं तर माय शब्द घ्यायचा आणि पुढे काय करायचं माय बुक माझं पुस्तक, माय फादर माझे वडील, माय अंकल माझे काका, माय नोटबुक माझी वही, माय मोबाईल माझा मोबाईल, माय कार माझी कार, राईट. तसंच आपण काय म्हणतो आवर. आवर म्हणजे काय आमचा, आमची, आमचे. मग युअर म्हणजे काय तुझा, तुझी, तुझे. युअर म्हणजे काय तुमचा, तुमची, तुमचे. आता आपण काय म्हणतो तुझा मुलगा, युअर सन, तुझी मुलगी, युअर डॉटर, तुझं सिम कार्ड, युअर सिम कार्ड, राईट. कधी काय म्हणतो आपण की आवर, राईट, म्हणजे आमचे, राईट. आवर मदर आमची आई, आवर फादर आमचे वडील, राईट. हिज म्हणजे त्याचा, त्याची, त्याची. आता हिज सिस्टर म्हणजे त्याची बहीण, राईट. हिज डॉटर म्हणजे त्याची मुलगी, राईट. हिज टीचर म्हणजे त्याची शिक्षिका, राईट, किंवा शिक्षक. हर म्हणजे तिचा, राईट, म्हणजे हर हजबंड तिचा पती, राईट. हर ऑफिस तिचं ऑफिस. इट्स म्हणजे त्याचा, त्याची, राईट, म्हणजे इट्स लेग म्हणजे त्याचा पाय, राईट. त्याच्यानंतर डिअर म्हणजे त्यांचा, त्यांची, त्यांची. आता आपण काय म्हणतो डिअर फ्रेंड त्यांचे मित्र, राईट. डिअर मदर त्यांची आई. तर अशा पद्धतीने आपण छान पद्धतीने बोलायला शिकू शकतो. म्हणून मनावरचा ताण कमी करा आणि तुम्ही कन्सेप्ट क्लिअर करा. त्याच्या पुढे कुठलंही वाक्य तुम्ही बोलू शकता. छान पद्धतीने बोलता येते. जसं मी म्हणू शकतो
माय होम, माझं घर, माय ब्रदर, माझा भाऊ, माय मदर, माझी आई, राईट, माय सिस्टर, माझी बहीण, माय वाईफ, माझी पत्नी, माय लाईफ, माझं जीवन. नक्कीच तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झाली असेल. व्हिडिओ स्किप न करता पहा. तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये आणखीन छान पद्धतीने सांगेन की याचा अनेक वचनीमध्ये कशा पद्धतीने उपयोग करायचा. आता तुम्ही काय म्हणतात की माय पेन म्हणजे माझी पेन, पण आपल्याला जर म्हणायचं झाल्या एक पेन आहे म्हणून अनेक पेन म्हणायचं झालं तर काय म्हणायचं तेही मी तुम्हाला सांगेन. ज्या पद्धतीने तुम्ही काय म्हणतात की हर ब्रदर, तिचा भाऊ एक आहे म्हणून, तुला जर अनेक भाऊ असले 2-3 तर कसं सांगायचं. तर निश्चित तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये याचीही माहिती मिळेल. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.